भरपूर दिवसापासून या विषयावर बोलायचं होतं. तर सध्या वेडिंग सीझन येतोय. तर मला त्या ब्राइड्सच्या ज्या करवल्या आहेत त्यांना एक सांगणं आहे. करवल्यांच्या सोबत ते काक्या, माम्या, मावश्या सगळ्या, त्यांना एकच सांगणं आहे, की जेव्हा ब्राईड ज्या रूममध्ये तयार होत असते, ती तुम्हाला सारखं ये जा, लुडबुड करण्याची काही गरज नसते. नवरीकडच्याच नाही तर नवऱ्याकडच्याही रिलेटिव्हजना सवय असते सारखं तिथे मध्ये-मध्ये ये-जा करण्याची. तुम्ही स्वतःला ते रिएलिटी शोजचे जज समजू नका, की हे असं केलं असतं तर चांगलं झालं असतं. हे असं करायला हवं होतं. हे असं नव्हतं. काही गरज नाही तुमच्या ओपिनियनची. ती जी ब्राईड आहे तिने खूप सर्च करून, खूप शोधून ती मेकअप आर्टिस्ट हायर केलेली असते. आणि सध्या तर ट्रायल सुद्धा दिला जातो मेकअपचा. त्याच्यामुळे त्यांना माहिती असतं त्यांना काय काम करायचं आहे, त्या ब्राईडला कसा मेकअप हवाय ते. तुमच्या ओपिनियनची गरज नसते तिथे. तिथे एकच व्यक्ती तिची आई, बहीण किंवा त्या दोघी अवेलेबल नसतील तर एखादी मैत्रीण. ते पण कशासाठी? तिची काही इम्पोर्टंट ज्वेलरी वगैरे असेल, तर तिची काळजी घेण्यासाठी, सांभाळून ठेवण्यासाठी. काय होतं, की ती मेकअप आर्टिस्ट सुद्धा कन्फ्यूज होते आणि नवरी सुद्धा तिची सुद्धा चिडचिड होते. कारण ती तुम्हाला उलटही बोलू शकत नाही, नातेवाईक असल्या कारणाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या नवीन मेकअप आर्टिस्ट आहेत, बिगिनर्स त्यांचं काय होतं, त्या लगेच ब्राईड घेत नाही. त्यांना सायडर्सच्या ऑर्डर असतात सुरुवातीला. त्या सायडर्स घेतात प्रॅक्टिस म्हणून. आणि काय होतं, सायडर्स त्यांना रिलेटिव्हच जास्त भेटतात, नातेवाईक नात्यातले. तर मला त्यांना एकच सांगणं आहे, की जेव्हा तुम्ही आपल्या नात्यातली मेकअप आर्टिस्ट हायर करता, तेव्हा तुम्हाला मेकअप करायचा आहे हे माहिती आहे. याचा अर्थ तुम्हाला मार्केटमध्ये सध्या मेकअपची प्राइजेस काय चालू आहेत, काय चार्जेस चालू आहेत, हेही माहिती असणार. त्याच्यामुळे पैसे देताना कारण ती आपले नातेवाईक असल्या कारणाने तिला पैसे मागण्यासाठी खूप अनकम्फर्टेबल होतं. पण तुम्हाला माहीत आहे, निदान तुमच्या थोबाडावर जे 3-3, 4-4 हजाराचे प्रॉडक्ट थापलेत ना, त्याची इज्जत ठेवून तरी पैसे देत जावं. ₹400-500 कारण हल्ली खूप चांगले प्रॉडक्ट्स वापरतात. ज्या मेकअप आता शिकून आलेले आहेत आणि त्यांचे जे त्यांना ज्यांनी शिकवलंय, ते चांगलेच मेकअपचे प्रॉडक्ट त्यांना सजेस्ट केलेले असतात त्यांनी. त्याच्यामुळे प्रॉडक्ट्स चांगले असतात. आणि मेकअप आर्टिस्टना काही मज्जा नाही येत. 1-1, 2-2 तास त्यांच्या कमरा वाकवून, दुखवून तुमची मेकअप करायला. त्यांना सुद्धा गरज असते म्हणून त्या या गोष्टी करतात. त्याच्यामुळे पैसे देताना जरा विचार करून देत जावा. आणि माझ्या या बोलण्याने कुणाचं मन दुखावलं असेल, कुणाला वाईट वाटलं असेल, तर चांगली गोष्ट आहे, बदल घडवा स्वतःमध्ये.